तुला मी बोललो नाही, पण तुझ्या साखरपुड्याला सरकार आणि आई आलेले. काय? कधी? नाही आलेले, मी त्यांना बाहेरूनच जायला सांगितलं. पण नंतर ते आत कसं काय घुसले कोणाच ठाऊक. अंगठी घालायच्या वेळेला लाईट त्यांनीच घालवली. काय? अरे स्वप्नील, हे कधी घडलं? आणि तू बोलला नाहीस मला काय? बोलून काय होणार होतं विनय काका? जनरेटर होता म्हणून, नाहीतर साखरपुडा थांबवायचाच होता त्यांना. का थांबवायचा होता? आता आपलं सगळं सुरळीत चाललंय हे बघवत नसेल ना त्यांना. म्हणजे दादाला तुझा साखरपुडा थांबवून काय मिळणार होता? आणि सगळ्यात महत्वाचं, वहिनी कशाला त्याला साथ देतील? स्वप्नील, अरे नक्कीच दुसरं काहीतरी कारण असलं पाहिजे. विनय काका, 7 वर्षात तिकडे काय झालंय काय नाही कोणाला ठाऊक आहे. म्हणून अर्जुन, मला वाटतं तू आसगावला जाण्याबद्दल परत विचार करावास. नाही दादा, यशबापून एवढं फोन करून बोलून घेतलं म्हणजे नक्कीच काहीतरी अडचण असणार आहे. त्यांना आता गरज आहे आपली. असं म्हणतात, परक्या गरजवंतांच्या पण कामी येऊ. ती तर आपली माती आहे, आपली माणसं आहे. त्यांना अडचणीत कसं सोडू नये? हा, बराबर आहे अर्जुनचं. अरे आपलं भांडण सरकारशी आहे, हा, त्यात गावाचा काय दोष आहे? नुसत्या चांगल्या बाजूचा विचार करून फायदा नाही. त्या गावात त्रास पण आपल्याला तेवढाच झालाय हे विसरून नाही चालणार. हां, हे खरं आहे. त्यामुळं अर्जुन, तू आसगावला जावंस असं मला तरी वाटत नाही. नाही दादा, आता परत माघारी नाही फिरता. मी शब्द दिला यशबापूला. मी जाऊन येतो, बघू कसं होतं. अमोल, पाण्याची बाटली घेतोय बरं का मी, आठवणीनं भरून घ्यायची. आणि हा, टोपी घालायला विसरायचं नाही काय? नाही मामा. मामा, मी हुशार झालोय ना. अरे बादचा कोणाचा आहेस? मामा, मी अगोदर सगळं बघून तुलाय. अरे वा. दीप्या, अरे मामा भाच्याचं काय चाललंय हा? आणि ही बॅग भरून चाललाय कुठं तुम्ही? सगळंच गुपचूप चाललंय, कोणालाही काही न सांगता. तेव्हा आम्ही दोघं घरात बसून बोल झालोय ना. आम्ही दोघं उद्या सकाळी फिरायला चाललोय. आता हे काय नवीनच? अरे वा, फिरायला निघालात? मला न विचारता चाललंय तुम्ही फिरायला? काय रे? पण सब आता त्यांचं चाललंय बघा सगळं. प्लीज जाऊ दे ना. अमोल, हे बघ बाळा, आपल्याला पोलिसांनी सांगितलंय ना काही दिवस घराच्या बाहेर पडायचं नाही म्हणून. जरा वेळ जाऊ दे, आपण जाऊयात की फिरायला. आणि तू आताच बापूंसोबत जाऊन आलास की नाही आसगावला? मग अगं मी आहे की त्याच्याभर, तू उगाच एवढी काळजी करतेस बघ. दीप्या, अरे ती पोरग लहान आहे, पण तुला पण कळत नाही वर. आणि चाललाय कुठं रे तुम्ही? बापू, उद्या मी तामिलीला चाललोय. तामिनीला? अरे वा, मस्त. दीप्या, ती बॅग आधी रिकामी कर, चल लवकर. अगं आता मला सुट्ट्या आहेत ना. एक तर स्कूल सुरू झालं ना, तू कुठेच जायला मिळत नाही. किती दिवस घरात बसणार? अमोल बाळा, हे बघ, तू बाहेर गेलास ना तर उगाच मला भीती वाटते रे. तुला फिरायला जायचंय ना, मग आपण एक काम करूया. मी उद्या आसगावला चालली, तू माझ्यासोबत चल. ते तू आणि आसगावला का? मी जाऊ शकत नाही का तिकडे? नाही नाही, तसं नाही आप्या, पण असं मध्येच आसगावला जायचं काय काढलंस? बापू मध्येच नाही, यशमामाचा फोन आला होता मला. तो म्हणाला काहीतरी उद्घाटन आहे गावात, तू ये. मी पहिल्यांदा नाही म्हटले त्याला, पण नंतर म्हटलं की गावात काही अडचणी आहेत आणि त्याच्या आवाजात जरा काळजी वाटली हो. म्हटलं जाऊन येऊयात. असं कसं आप्या? मी गेलो होतो त्यावेळी यशा काय मला बोलला नाही. बापू, अहो
दीदी कलेक्टर आहे ना, आता तुम्हाला सांगून काय करणार, म्हणून यशा मामाने तिला बोलवलं. हा आणि वंस तुम्ही एवढे वर्ष तिकडे नाही गेलात आणि आता मम्मा काय ग तू सगळ्या गोष्टी सांगावं लागतात? तू काय लहान आहेस का? गावाकडे गेलं पाहिजे का नाही? अगं मोना, मला एकटीला जायला असंही कंटाळ की, आणि त्याला जाते की सोबत घेऊन. तेवढीच आमची दिवसभराची छान ट्रिप होईल. हो ना? चला जाऊया आपण. मला नाही जायचं तिकडं, मी जाऊन आलोय ना. अरे मामाचा आणि माझा पूर्ण प्लॅन चाललाय बघ. तिथे अगं खरंच नको काळजी करू, मी आहे की त्याची काळजी घ्यायला. अगं काय नाही होणार तिथे, जाऊ दे की आम्हाला. दिप्या आहे की सोबत, जाऊ दे त्याला. प्लीज प्लीज जाऊ दे ना मला प्लीज. बरं ठीक आहे, चाल. पण दिप्या, हे बघ, त्याला अजिबात एकट्याला सोडायचं नाही. त्याची नीट काळजी घ्यायची. सगळ्यात बेस्ट. चला झोपा आता. आता यांना सांगून ह्या माझं ऐकतील असं वाटत नाही. मोना, काटानेच काटा काढावा लागणार आपल्याला. रुपाली त्यांनाच बोलावं लागेल. हॅलो, बोल ग मोना, एवढा उशिरा का फोन केलायस? आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ना, ते ऐकून तुमची झोपच उडणार आहे बघा. हे बघ मोना, तू जी माहिती सांगणार आहेस ना, त्याच्या बदल्यात तुला देण्यासाठी माझ्याकडे पैसे नेतात. सगळं पैशासाठी नाही करत ही मोना. काही गोष्टी आपुलकी आहे म्हणून सांगते मी. हां बोल, काय सांगत होतीस? अहो ताई, वंस उद्या आसगावला जाणार आहेत. काय? अगं भाऊजी पण चालले तुझ्या तिकडच. काय चाललंय ह्या दोघांचं? मोना, कदाचित असं तर नाही ना की ते दोघं आपल्याला दाखवतात वेगळं आणि आतून ते एकच आहेत? हो ताई, ऐकून तरी घ्या माझं. त्यांना तर खरं कारणच माहिती नाहीये. त्यांना खोटं सांगून तिकडे बोलून घेण्यात आलंय. हे सगळं घडवून आणलं जातंय. हे मोना, काही काय बोलतेस ग? कसं शक्य हे? आणि कोणाला ते दोघं एकत्र हवेत? अमोलला. काय? म्हणजे म्हणजे अमोलला अर्जुन दादा त्याचे बाबा आहेत म्हणून माहिती आहे, आणि त्यानेच त्या दोघांना आसगावला एकत्र आणण्याचा घाट घातलाय. तू खरं बोलतीयस का? हो ताई, खोटं बोलून मला काय मिळणार आहे? आणि तो तिकडे जाऊन नक्की काहीतरी करणार आहे. आणि हा, तो त्यांचा मुलगा असल्याचे सुद्धा सांगणार आहे. तर त्याआधी काहीतरी करा, नाहीतर वेळ निघून जाईल ना. नंतर तुम्हीच काय, कोणीही त्यांना एकत्र येण्यापासून रोखू शकणार नाही. अगं पण त्याला कळलंच कसं हे? तुमचं पोरगं दिसतंय बारकं, पण लईच चॅप्टर आहे. नाही नाही, आपल्याला हे थांबवलंच पाहिजे. लवकरात लवकर थांबवलं पाहिजे. लवकरात लवकर थांबवा, ते आसगावला जायच्या आधी. ठीक आहे, बघते मी. अमोलला जर वाटत असेल तर थांबवा का खरंच? पण कसं? त्याला काय कळते? अपर्णा आणि अर्जुन एकत्र आले तर अजूनच. अरे देवा, मी आर्याला कशी विसरले? नाही नाही नाही, काही करून हे थांबवलं पाहिजे. लवकरात लवकर थांबवलं पाहिजे. आप्या, काय ग, काय बघत होतीस? अमोल दादाला शोधत होते. न दिसतच नाही हो. आप्या, शहरातल्या लोकांच्या वाट्याला मोकळा आभाळ आणि टिपूर चांदणी येत नाही ग.
गाव सोडल्याची किंमत असते म्हणते. असलं भारी बोलत बापू. असलं भारी जे वाटलं ते बोललो बघ. अमोल दादाची आठवण येते आज खूप. तासगावला चाललीस ना म्हटल्यावर मनातलं सगळं उसवलं गेलं असं. आता सहज मागे वळून बघितलं ना तर असं वाटतं आपण खूप पुढे निघून आलो. जे आपण आजगावला होतो तेव्हा दोघंजण पटकन राणीमध्ये बसायचो आणि फेरफटका मारायला जायचो. राणीतनं सहज असं बाहेर डोकून बघितलं की असं वाटायचं बापरे कितीतरी ताऱ्यांनी आभाळात घर केलंय. आणि चेहऱ्यावर असं गारवार आलं की वाटायचं बास बास बापू अजून काय पाहिजे. आपल्या ते दिवसच वेगळे होते बघ. गरजा कमी होत्या ना म्हणून लहान लहान गोष्टी सुद्धा भल्या मोठ्या वाटायच्या त्यावेळेस. बरोबर आहे बापू. हा? आपल्या अमोलला आजगाव आवडलं का? आवडलं अगं, लईच आवडलं त्याला. आप्या पोरग रमतंय गावात, त्याचा जीव येईल गावावर माहितीये का. त्याला तिथे एवढी का ओढ वाटते माहितीये का. त्याला ती त्याचं गाव वाटतं. अगं आम्ही निघालो ना तर त्याचा पाय निघत नव्हता गावात. घरी आल्यानंतर पण म्हणाले की मला मा आता आपण सोबत जाऊया बरं का आजगावला. पण आप्या आता वेळ आली, आता अजिबात वेळ वाया घालवू नकोस. अगं अमोलला एक दिवसाच्या फेरफटक्यासाठी नाही तर अर्जुनच त्याचा बाबा आहे हे सांगून त्याचं गाव, त्याचं घर, त्याचे बाबा यांना आपण भेटवलं पाहिजे. हो बाबा. लवकरात लवकर जे होईल ते करू आपण. अर्जुन काय म्हणल काय करल याच्यापेक्षा पोराला लवकरात लवकर कळलं पाहिजे. हो बाबा. त्याचा जीव अडकलाय. तू वाढदिवसाला त्याला सांगितल्यापासून त्याच्या डोक्यात तेच भिनायला लागले. सांगते. आणि आप्या इथं काय जरी झालं तर अगं आम्ही आहे की, कशाला काळजी करतेस एवढी. आप्या लय उशीर झालाय, झोपायचं नाही का? आलेच. मी टाकलेला डाव कामी यायला हवा, नाहीतर ना सगळंच फिसकटल. ही आर्याची आई पण ना कुठं राहिली काही कळत नाही. शी. आलात तुम्ही? हो बरं झालं आलात, मी तुमचीच वाट बघत होते. अगं आलात म्हणजे काय, दिसतीये ना मी तुला, म्हणजे आलेच की. हो. मला एवढ्या गडबडीत का बोलवलंस ते सांग बघू आधी. हा अहो मी काल सहज विचार करत होते, म्हणलं आता भाऊजी आणि आर्याचं लग्न ठरते तर पत्रिका दाखवून आलं ना. ते गुण नक्षत्र आणि ग्रह ते सगळं बघून जर काही अडचण असेल ना तर गुरुजींना विचारून त्याप्रमाणे आपल्याला पुढील सगळं करावं लागेल नाही का. हो अगदी बरोबर बोललात तुम्ही. काय ना यातच वेळ गेला ना तर उशीर होईल आपल्याला, म्हणून आपल्याला आत्ता गडबड करायला पाहिजे. आणि शेवटी या गोष्टी आपल्या हातात नाहीत ना. बरं बरं, मग कधी करायचं सांग, कधी दाखवूया पत्रिका आपण? आजच. म्हणजे तुम्हाला वेळ असेल तर आज दाखवून घेतली असती आपण. काय ना आमचे गुरुजी आहेत ना ते आज घरी येणार आहेत, म्हणून म्हटलं तुम्हाला वेळ असेल तर मग दोघांची पत्रिका दाखवून घेतली असती ना. अगं बरं बरं, म्हणजे आज वेळ आहेच मला, आणि लग्न म्हणलं की थोडी गडबड करायलाच लागेल ना. दाखवून घेऊ आपण पत्रिका आज. चल. हा पत्रिका बघूच आपण. पण भाऊजी म्हणजे भाऊजी सकाळपासून कामाचा तगादा लावून बसलेत, तर त्यांना कोण समजवणार? याला काय अर्थ आहे, ज्यांची पत्रिका दाखवायची ती दोघे नकोत का इथं? हा. आणि अगं अर्जुनला वेळ नसेल तर या सगळ्याला काय अर्थ आहे मग? तेच म्हणतेय मी. ते काही नाही, मी बोलून बघते अर्जुनशी. तुम्ही बोलाच भाऊजींशी, पण आधी नाश्ता करून घ्या. मी पण काही वेडी आहे ना, इथंच बोलत बसलीये तुमच्याशी. चला वर जाऊयात आपण नाश्ता करायला. चला. मागच्या आठवड्याभरात सगळे फिरायला जातात, मला कोणी फिरायला चल सुद्धा म्हणत नाही.
अगं सगळे फिरायला म्हणजे निसर्ग बघायला जाते. तुम्ही तिथे जाऊन काय करणार? मोबाईल समोर ठेवणार आणि त्याच्यात बघून नाचायला सुरुवात करणार. अहो बापू, बापू जाऊ देऊ. मोना, आपण जाऊया की फिरायला. आणि आता पावसाळा पण आलाय. पण आज मला आणि आमोलाच जावं लागल. कळतंय ना तुला? हो, मागच्या वेळी सिंहगडावर जाताना छोटे सरकारनं कसं कोंडून ठेवलं होतं मला, आणि त्यानंतर कोणी नाव सुद्धा काढलं नाही. अरे जाऊया म्हणलं की तुला, गपकी जरा. दिप्या, हे बघ, दोघ जण सावकाश जा. दंगा करायचा नाही, मस्ती करायची नाही. स्वतःची काळजी घे आणि त्याची काळजी घे. दिदे, तू अजिबात काळजी करू नको. अगं मी आहे की त्याच्यावर, मी घेईन त्याची काळजी. बापू काय? आशीर्वाद द्या मला. अरे हे काय अचानक? बापू हं? मी आज एका मोहिमेवर चाललोय. जायच्या आधी मोठ्यांशी आशीर्वाद घेतले पाहिजे ना. बरोबर आहे, बरोबर आहे. माझे आशीर्वाद कायम तुझ्या सोबत आहेत बघ. मग मी जिंकून येणारच, मोहीम पत्र करणारच. 1 मिनिट, काय कसली मोहीम रे? ओ बाचे सरकार, उशीर झालाय, आपल्याला निघलं पाहिजे. लवकर पोचायचंय का नाही? हो मामा. चला लवकर मग. सावकाश जा आणि हा त्याची काळजी घे नीट. मामाला त्रास देऊ नको रे. चला. बाय बाय. बाय बापू. बाय मा. बाय. आत्या, कधी कधी काय बोलतो तीच कळत नाही. लय उत्साही बघ पोरग. वंस, हा, तुम्ही कधी जाणार म्हणते आसगावला? मी आता आवरते, निघतेच लगेच. आई बापू मी खाली. हा, देवा, ही शपथ दिली नसती ना तर सगळं बोलून टाकलं असतं. जाऊ दे, मी माझ्यासाठी चांगलं 2 लाखाचं मंगळसूत्र घेणार. भरू दे हप्ते. आणि तसं बी रुपाली त्यांना तर पिन मारलेलीच आहे. आणि जर त्यांनी अर्जुन दादांना अडवलं तर मग बेस्टच आहे. अर्जुन कुठे? वहिनी, मला थोडं चा. भाऊजी, गुरुजी आलेत. तुमचीच पत्रिका दाखवायची चालू आहे. बसा ना. वहिनी, तुम्हाला मी कालच म्हणलं होतं ना, माझं एक महत्वाचं काम आहे, मला जावं लागणार आहे. अर्जुन, अरे लग्नापेक्षा कुठलं महत्वाचं काम आहे तुझं? अरे इकडे सगळी लोक जमलेत, तुझं काम काय होतच राहील की. पण या सगळ्या गोष्टींना ना आता उशीर नकोय. हा, ठीक आहे. मामा ऐक ना, मला आईस्क्रीम खायची आहे. दादा, एक आईस्क्रीम द्या. सगळं ठीक आहे ना पत्रिकेत? काय झालं? ताई, हे लग्न होणं अशक्य आहे. म्हणजे काय झालंय नेमकं? अहो, योगच नाहीये लग्नाचा. त्यांच्या लग्नाचा जर योग असता तर आतापर्यंत झालं असतं. आता ते शक्यच नाहीये. काहीतरी उपाय असेल ना, पूजा अर्चा असं. अहो, उपाय हा अडचणीवर असतो
जिथं योगच नाही तिथं मी काय उपाय सांगणार? पण का? हा, एक नंबर. छोटे सरकार